दर्शको, आता पाहणार आहोत एक विशेष बातमी। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मोफत महाआरोग्य शिबिर संपन्न झाले। या महाआरोग्य शिबिरात 18,631 जणांची तपासणी व उपचार करण्यात आले। श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे रस्त्यावरील नुमोबी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर आणि आमदार श्री रासने यांच्या हस्ते झाले। यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। तोपर्यंत संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ही व्यवस्था आपण ठेवलेली आहे। तोपर्यंत किमान 25,000 लोक या नागरिक या व्यवस्थेचा उपयोग करून घेतील आणि त्यांच्या आयुष्यबद्ध आहे। आज आपण सगळ्यांनी मिळून आज माशेलकर सर असेल, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट असेल, अशा वेगळ्या वेगळ्या ज्या सगळ्या सामाजिक 140 कोटी कुटुंबाला बरोबर घेऊन आपला देश विकसित करायचा आहे, आपला देश विश्वगुरु करायचा आहे आणि ते सगळे मिळून आपण सगळे मिळून हे स्वप्न पूर्ण करू। या कार्यक्रमास कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या डॉक्टर अंजली टिळेकर, डॉक्टर संजीव डोळे, डॉक्टर संदेश पटवर्धन, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष डॉक्टर रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, मंगेश सूर्यवंशी, यतीश रासने, सौरभ रायकर, राजाभाऊ चव्हाण, राजाभाऊ पायमोडे, राजाभाऊ घोडके, विलास रासकर, अमोल चव्हाण यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। महाआरोग्य शिबिराकरिता सुमारे 15,000 नागरिकांनी नोंदणी केली होती। शिबिरात हृदय आजार, किडनी, नेत्र आजार, दंत उपचार, स्त्री रोग, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया, अपंगांना मोफत जयपूर फूट वाटप, रक्त तपासणी, रक्तदान शिबिर, NAT, आयुर्वेदिक होमिओपॅथिक उपचार, अस्थिरोग, विविध थेरपी, रेडिओलॉजी, श्रवण आणि स्पीच थेरपी हे उपचार विनामूल्य करून देण्यात आले। वर्षभरात ट्रस्टशी संलग्न विविध 223 रुग्णालये आणि विविध संस्थांमधून आरोग्य सेवा दिली जात आहे। जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांना मोफत आरोग्य शिबिर व विविध शाळांमध्ये आरोग्य शिबिराच्या माध्यमातून देखील ही सेवा दिली जाते। या बातमीचे संकलन केलं संजय कुलकर्णी यांनी। जय गणेश।